चला चला बाहेर. अरे मी आत्ता आलो just. आज दत्त जयंती निमित्ताने सगळ्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांनी दत्ताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. मंदिरांमध्ये खूप सुंदर अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे. आणि आता मी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरामध्ये आलो आहे आणि इथं जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे आणि हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन आज या दत्त जयंती निमित्ताने करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर समोर खूप सुंदर अशी दत्ताची मूर्ती आहे. संपूर्ण सोन्याच्या आभूषणांनी सजलेली ही मूर्ती आणि समोर जे प्रसाद आहे तो इथं प्रत्येकाला दिला जातोय. आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत. सर, खूप सुंदर असं सजावट करण्यात आलेली आहे फुलांची आणि भाविक सुद्धा खूप मोठ्या संख्येने. काय वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आज दत्त जयंती निमित्ताने करण्यात आलंय? आज सकाळी 5 वाजल्यापासून भक्तांची फार मोठी रीघ लागलेली आहे. आपण सकाळी 6 वाजता दत्त महाराजांना सुवर्ण अलंकार परिधान केला. त्यात नवीनच आपण सुवर्णलिंपित आभूषणं यावर्षी केलेली आहेत. आपण बघू शकाल की दत्त महाराजांचा त्रिशूळ, त्याच्यानंतर कमळ, ही सर्व आपण आभूषणं यावर्षी केलेली आहेत. त्याचप्रमाणे आत्ता दुपारी सकाळी 8 वाजता लघुरुद्र आणि दत्तयाग संपन्न झालं आहे. दुपारी 12:30 वाजता मध्यान्ह आरती आहे. आपण बघतोय वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भंडारा देखील ठेवण्यात आलेला आहे आणि समोर जी आपण दत्तांची मूर्ती बघतोय ती संपूर्ण सोन्याच्या आभूषणी या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. जर आपण वस्त्र देखील बघितले तर ते देखील या ठिकाणी सोन्याचे आहेत आणि खूप सुंदर अशी ही दत्तांची मूर्ती पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून देखील या ठिकाणी दत्ताच्या दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय संपूर्ण कुटुंबासह या ठिकाणी लोक आलेले आहेत. प्रचंड गर्दी या दत्त मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. असाच उत्साह, असाच भक्तिमय वातावरण इतर दत्त मंदिरांमध्ये देखील आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. आणि आपण बघतोय या दत्त मंदिरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आज दत्त जयंती निमित्ताने दर्शन घेत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.